हॅलो, सो वेलकम टू लेट्स लर्न. आपण आज बघणार आहोत इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ड्यू टू सिस्टीम ऑफ चार्जेस. यापूर्वी आपण बघितलं पॉइंट चार्जमुळे, नंतर आपण बघितलं डायपोल मुवमेंटमुळे. आता आपण काय बघणार आहोत? सिस्टीम ऑफ चार्जेसमुळे. याच्यात काहीही बिलकुलही डेरिवेशन नाही आहे. दिस इज सो इझी अँड लाईक कॉन्सेप्च्युअल आहे बघ. याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही लगेच इट्स अ 5 minutes कॉन्सेप्ट. ओके, सो लेट्स सी दॅट. अशी काहीतरी डायग्राम बनलेली तुमच्या बुकमध्ये, ती मी ॲज इट इज घेतली. सो बेसिकली कन्सिडर अ सिस्टम ऑफ चार्जेस Q1, Q2, Qn at a distance R1, R2, Rn respectively from the point P as shown in figure. आपण ही जी डायग्राम आहे ती पुन्हा लिहू ॲज इट इज. सो आपल्याला एक पॉइंट कन्सिडर करायचा आहे P. ठीक आहे, मी हा पॉइंट कन्सिडर केला आणि या पॉइंट पासून अंतर कन्सिडर करते मी. सो पहिलं अंतर कन्सिडर करते मी R1 आणि R1 हे अंतर कोणामुळे आहे? Q1 या चार्जमुळे. ठीक आहे, इथे एक चार्ज पार्टिकल ठेवलेला आहे. नंतर मी दुसरा घेतला. मी डिफरंट कलरचे पेन्स यूज करते म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे. नंतर R2 अंतरावरती काय ठेवला मी? दुसरा चार्ज ठेवला जो की तुमचा Q2 आणि त्याच्यापासूनचं अंतर काय येईल? R2. त्याच्यानंतर मी तिसरा चार्ज घेतला आणि तो ठेवला R3 अंतरावर, म्हणजेच 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर अशा अंतरावर ठेवते असं समजून घ्या. ठीक आहे, असं मी करत गेले. खूप असं मी करत गेले आणि नंबर ऑफ चार्जेस साठी ठेवते. म्हणजे नंबर ऑफ चार्जेस साठी ठेवते म्हणजे हा Qn घेते मी. हा चार्ज काय? Qn. सो याची लेंथ काय? Rn, कारण इथे मी नंबर ऑफ पॉइंट साठी करते. ठीक आहे, तर मला सांगा आता व्यवस्थित, इथून तर म्हणजे या चार्जमुळे इथे किती पोटेन्शियल तयार होईल? V1 घेऊ आपण, जो पेन घेतला होता ते घेऊ. V1 घेऊ. V1 काय? पोटेन्शियल ऍट पॉइंट P ड्यू टू Q1. ठीक आहे, सो V1 किती येईल तुमचं? Q1 जो की चार्ज डिवायडेड बाय 4 epsilon नॉट R1. कळालं? त्याच्यानंतर Q2 मुळे जे पोटेन्शियल तयार होतंय ऍट द पॉइंट P, हे लिहायचे तुम्हाला. पोटेन्शियल ऍट पॉइंट P ड्यू टू Q2 किती होईल? V2 इज इक्वल्स टू Q2 डिवायडेड बाय 4 epsilon नॉट R2. ठीक आहे, त्याच्यानंतर because of Q3, so potential at point P due to Q3. So Q3 मुळे काय येईल? V3 that is equals to Q3 divided by 4 epsilon naught R3. सो असं जर मी करत गेले तर मला हे किती पॉइंट पर्यंत करावं लागेल? जितके नंबर ऑफ मी चार्जेस ठेवलेले त्या सरफेस मध्ये तितक्या सगळ्यांसाठी करावं लागेल. म्हणजे बेसिकली मी असं म्हणू शकते की Vn इज द नंबर, एनी नंबर इज इक्वल्स टू Qn. तो पर्टिक्युलर, तर ज्या नंबरसाठी आपण पोटेन्शियल फाइंड आउट करतोय तर त्या चार्जचा नंबर डिवायडेड बाय 4 epsilon नॉट Rn, म्हणजे तिथून त्या चार्ज पासूनचं डिस्टन्स. हे कळालं? सो बेसिकली हे काय झाले? वेगवेगळे पॉइंट्स झाले. हा फर्स्ट, हा सेकंड चार्जमुळे, हा थर्ड, आणि आपण खूप वेळेस घेतलं तर हा कशामुळे? n नंबर ऑफ पॉइंट्समुळे. जर मला इथे टोटल फाइंड आउट करायचं आहे या सगळ्यांमुळे होणारी टोटल. ठीक आहे, सो टोटल कशी फाइंड आउट करेन मी? सगळ्यांना ऍड करून. याच्यामुळे होणारा पोटेन्शियल प्लस याच्यामुळे होणारा पोटेन्शियल प्लस याच्यामुळे होणारा पोटेन्शियल प्लस याच्यामुळे अगेन प्लस याच्यामुळे अगेन प्लस याच्यामुळे, आणि देन जितके नंबर ऑफ पोटेन्शियल्स इथे असतील तितक्यांना मी काय करेल? ऍड करेल. ठीक आहे, चलो आपण करूया ऍड. सो म्हणजेच बाय जे मी तुम्हाला सांगितलं तेच लिहिलेलं इथे. म्हणजेच काय होईल? टोटल जर मला करायची राहील तर ही काय तुमची टोटल. ठीक आहे, V1 प्लस V2 प्लस V3 इज इक्वल्स टू नंबर ऑफ चार्जेस इज इक्वल्स टू प्लस Vn. ठीक आहे, जितके चार्जेस आहेत तितक्या सगळ्यांना मी ऍडअप केलं. तितक्यांमुळे जे पोटेन्शियल होत आहे ऍट अ पॉइंट P त्यांना सगळ्यांना ऍड केलं. हा V काय आहे? पोटेन्शियल, टोटल पोटेन्शियल ऍट
पी, ज्याला मी व्ही टोटलने इंडिकेट करते. म्हणजे व्ही टोटल काय येईल तुमची, सॉरी, Q1 डिवायडेड बाय 4 पाय epsilon नॉट R1 प्लस Q2 डिवायडेड बाय 4 पाय epsilon नॉट R2 प्लस Q3 डिवायडेड बाय 4 पाय epsilon नॉट R3 प्लस Qn डिवायडेड बाय 4 पाय epsilon नॉट Rn. ठीक आहे. जर सपोज याच्यातून कॉमन काढायचं राहिलं तर काय कॉमन निघेल, 1 डिवायडेड बाय 4 पाय epsilon नॉट हे कॉमन निघेल आणि ब्रॅकेटमध्ये काय राहील, Q1 बाय R1 प्लस Q2 बाय R2 प्लस Q3 बाय R3 अप टू Qn बाय Rn. ठीक आहे. असं मला काय करावं लागेल, टोटल ऍडिशन करावं लागते. तर मला बघा हा जो ब्रॅकेट आहे तो काय इंडिकेट करतो की टोटल किती ते नंबर ऑफ यन्स आहेत त्या सगळ्यांचे काय आहे, टोटल ऍडिशन्स आहे. टोटल काय ऍडिशन आहे. तर मी याला काय कसं इंडिकेट करू शकते, याला समेशन साइनने. मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण खूप साऱ्या गोष्टींची ऍडिशन जर करत असतो, कॉन्झिक्युटिव्ह ऍडिशन्स घेत असो, तर त्याला कसं इंडिकेट केलं जातं, अशा प्रकारे. सो I इज इक्वल्स टू 1 to n, म्हणजेच टोटल नंबर ऑफ चार्जेस, पहिला चार्ज, दुसरा चार्ज, तिसरा चार्ज, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10वा, असं करून ते मल्टिपल नंबर ऑफ यन चार्जेस पर्यंत. ठीक आहे. सो दिस इज इक्वल्स टू Qn बाय Rn. सॉरी, Rn ने म्हणायचं इथे तुम्हाला Ri म्हणायचंय. याचा अर्थ कसा असतो, या फॉर्म्युल्याचा अर्थ I ची व्हॅल्यू तुम्ही एकदा 1 टाकशाल, I ची व्हॅल्यू म्हणजेच याचा अर्थ काय असतो, 1 डिवायडेड बाय 4 पाय epsilon नॉट. याचा अर्थ काय असतो की Q1 डिवायडेड बाय R1 प्लस याची व्हॅल्यू आता काय टाकशाल तुम्ही, 2 टाकशाल, Q2 डिवायडेड बाय R2. I ची व्हॅल्यू, आता I ची व्हॅल्यू काय टाकशाल, 3, Q3 डिवायडेड बाय R3. आता I ची व्हॅल्यू किती टाकशाल, 4. सो Q4 डिवायडेड बाय R4. आता I ची व्हॅल्यू किती टाकशाल, 5, Q5 डिवायडेड बाय R5. आता I ची व्हॅल्यू 6. सो जितके नंबर ऑफ चार्जेस तुम्हाला दिलेले आहेत तितक्यापर्यंत तुम्हाला त्या व्हॅल्यूज टाकत जायच्या. कळालं. सिम्पलचं डेरिव्हेशन होतं. इथं संपला आपला फॉर्म्युला. दिस इज युअर मेन फॉर्म्युला. Potential at point P due to the so many charges in the surface is equals to 1 divided by 4 pi epsilon naught summation I is equals to 1 over n Qi divided by Ri. Okay, let's see you in the next lecture.